लग्नानंतर जबाबदारी घेतली पाहिजे. ती कुठली? ती इथून सुरू होते ना. का गोष्टी समजुतीने तू त्यांना नाही समजावू शकलास? अरे मी राहते त्या घरामध्ये. अधिरा कशी वाढली आहे ना ते मी रोजच्या दिवशी पाहते आज त्या घरात. त्यांच्या घरात ना अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी माणसं आहेत. अरे म्हणजे माझी तर चिडचिड होते कधीतरी की अरे ह्या बेसिक गोष्टी आपण आपल्या आपल्या करून टाकू शकतो, पण नाही, त्यांच्या घरात तसं वागलंच जात नाही. असं असताना सुद्धा अधिरा या घरात येऊन खूप गोष्टी करते. कोणासाठी? तुझ्यासाठी. अगं ताई, पण मी कुठे तिला काही बोलतोय? इनफॅक्ट त्यांच्यात जेव्हाही भांडणं झाली आहेत ना तेव्हा मी आईला नेहमी गप्प केलंय. हवं तर तू अधिराला विचार. एक्झॅक्टली. तुला कळतंय का? इथेच चुकतोयस तू. तू आईला गप्प करणार म्हणजे आईची चिडचिड होणार. आई आणि अधिरा ह्या ना तुझ्यामुळे एकमेकींबरोबरच्या नात्यात आहेत रोहन. मुळात बाईला कसं बनवलंय माहितीये का? तिच्यामध्ये ना एक पॉझिटिव्ह एलिमेंट टाकलेला आहे देवाने. त्यामुळे आईसाठी अरे बापरे आता माझा मुलगा शेअर होणार आहे ह्या फिलिंग मधून ती ऑलरेडी थोडीशी बिथरलेली असते. पण तुझ्यावर तो राग काढू शकत नाही म्हटल्यावर ती तो राग सुनेवर काढते. आणि सून स्पेशली अधिरासारखी जी स्वतःच्या घरात लिटरली तिच्या तोंडून शब्द निघायच्या आधी तिच्यासमोर गोष्टी आल्यात असं असताना ती इथपत ऍडजस्ट करून आलेली आहे. पण ती किती ऍडजस्ट करणार? का म्हणाले मी तुला चुकलास असं रोहन? मुलगी ना सासूच्या जाचामुळे घर सोडून जात नसते. अरे एकदा तिला बाजूला घे आणि सांग की हो तू बरोबर आहेस, मला पटतंय, पण ती माझी आई आहे, तिला घे सांभाळून. एवढं बोललास ना तरी तिला पुरतं. आणि मग ती त्या सासूचा सगळा जाच सहन करते. आणि ऍट द सेम टाइम आईला सुद्धा की अगं मी तुझा मुलगा आहे आणि ती पोझिशन कुणी घेऊन जात नाहीये, त्यामुळे तू सिक्युअर राहा. हे सिक्युरिटी तुला ह्या दोघींनाही द्यावी लागणार आहे. मुलाने नात्यात जबाबदारीने वागायचं म्हणजे काय करायचं तर हे करायचं. इथून सुरुवात होते. ते जे काय लग्नाचे 9 दिवस म्हणतात ना ते असे निघून जातात. अरे मग संसाराचे चटके लागायला लागतात. आणि ते जर का तुम्ही एकमेकांबरोबर सांभाळले नाहीत ना तर पुढे काही नाही होऊ शकत. आजच्या सोशल मीडियामुळे आपल्याला सगळंच आदर्श वाटतं की नाही, त्यामुळे एखाद्या कपलला बघायचं आणि वाव हे कसलं आयडियल कपल आहे, मला खूप आवडतं असं म्हणत आपण त्यांना नाही फॉलो करू शकत. कारण जगातला प्रत्येक माणूस वेगळा, त्याची जगण्याची रीत वेगळी, त्याचा वागण्याचा ढंग वेगळा आणि विचार करायची पद्धतही वेगळी. सो आपला पार्टनर कसा विचार करतो हे आपल्यालाच कळू शकतं. तुला यात कोणीच मदत नाही करू शकत. सो तुझं तुला शोधावं लागणार. या सगळ्या परिस्थितीमध्ये एकमेकांबरोबर आनंद शोधून काढावा लागणार. कारण तो आनंद जर तुम्ही शोधू शकला नाहीत ना तर नात्यात एकटं पडल्यासारखं होतं. मला सांग, तुझं आणि समर सरांमध्ये सगळं ठीक आहे ना?